जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 13 जानेवारी इसवी सन 1672 दिलेर खानाने पुणे लुटले। पेशवे मोरोपंतांनी दिलेर खानाचा वेढा उठवण्यासाठी 12,000 मावळे पाठवले। त्यात 1,000 अधिकारी रामजी काका पांगरे होते। मावळ्यांनी गनिमी कावा वापरून खानाला हैराण करून सोडले, इतके की खानाने वेढा उठवला। मराठ्यांनी दिलेर खानाचा पाठलाग केला आणि कनेरगड परिसरात खानाची आणि पांगरे काकांची गाठभेट झाली। काकांनी मावळ्यांना आवाहन केले की आता अखेरचा एल्गार आपण सोबती असतील ते उभे राहावे। 700 मावळे रामाजी काकांबरोबर उभे राहिले। खानाची फौज प्रचंड होती, विरुद्ध 700 मावळे। मराठे घेरले गेले, पण मावळ्यांनी जो प्रतिकार केला तो सुन्न करणारा होता। लाया फुटाव्यात अशी मोगलांची सरास कत्तल लांडगे तोड केली। एक मावळ्याच्या शरीरावर 30-40 जखमा। मात्र जखमांची पर्वा न करता मराठे अंगात सैतान शिरल्याप्रमाणे झुंजत होते। पहिल्या प्रहारातच 1200 हशम बोकड कापावेत अशा प्रकारे कापून काढले। दिलेर खानाला आठवला तो पुरंदर आणि मुरारबाजी काकांचा पराक्रम। टिकाव लागेना की नाही हे लक्षात येताच खानाने राखीव फौज उतरवून हल्ला केला आणि अखेर या रणसंग्रामात 700 मावळे आणि रामाजी काका पांगरे धारातीर्थ पडले। कोरजाई गावाचा सुपुत्र कनेरगड परिसरात धारातीर्थ पडला। रणसंग्रामात झालेली नामुष्की पाहून ह्याचा सूड म्हणून दिलेर खानाने पुणे लुटून निरपराध नागरिकांची हत्या केली। 13 जानेवारी इसवी सन 1680 छत्रपती शिवाजी महाराज व युवराज शंभूराजे यांची पन्हाळा या गडावर ऐतिहासिक भेट। किल्ले पट्टागडावरून महाराज किल्ले पन्हाळ्यावर आले। युवराज शंभूराजेंच्या पुनरागमनाची वार्ता महाराजांना कळली। महाराजांनी युवराज शंभूराजे यांना किल्ले पन्हाळ्यावर बोलावून घेतले। खजील झालेले युवराज शंभूराजे गडावर आले। छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या महापराक्रमी पिता पुत्रांची अखेरची भेट झाली। किल्ले पन्हाळगड त्यास साक्ष आहे। पश्चाताबद्ध युवराज शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात अखेरचे बोलणे झाले, अगदी अखेरचे। त्यानंतर महाराज किल्ले राजगडी दाखल झाले। पुढे 15 मार्च 1680 युवराज राजारामांचे लग्न झाले। मात्र या लग्नासाठी ज्येष्ठ पुत्राला आमंत्रण गेले नाही आणि पुढील पंधरवड्यानंतर महाराजांना मृत्यूने गाठून नियती शांत झाली। युवराज शंभूराजे पोरके झाले। मात्र युवराज शंभूराजेंना दिलेर खानाच्या तावडीतून सुटून आल्यानंतरची पित्याची अखेरची भेट आणि महाराजांचे ते खडे बोल आयुष्यभर आठवत राहिले। 13 जानेवारी इसवी सन 1685 मराठ्यांचा पुण्यात मोगलांबरोबर संघर्ष। पुणे, शिरवळ, औलाकुंभरे येथे मराठी सैन्यांबरोबर मुघल सैन्य झुंजत होते। मराठ्यांचे 10,000 सैन्य पुण्याजवळ येऊन धडकले। पुण्याचा मुघली ठाणेदार रसद अंदाज खान सांगण्यास तयार झाला। त्याच्याजवळ सैन्य कमी होते। त्याने बादशाहस कळविल्यानंतर त्याला आतिश खानाबरोबर 1455 स्वार, 1 तलवार व 2,000 रुपये पाठविण्यात आले। त्याने मराठ्यांना प्रतिकार केला। त्याच वेळी शिरवळला असलेला मोघली ठाणेदार बारमन खान हा तेथील बंदोबस्त करीत होता। तो कडक करण्यात आला। तेथील सैनिकांसाठी 2,000 बैल धान्य सरकारी गोदामातून बादशहाने पाठवले होते। त्यापैकी 300 बैल धान्य मराठ्यांनी लुटले आणि ते सुप्याला पाठवले। बरामन खानाला आपल्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याबद्दल व मराठ्यांपासून जागृत राहण्याबद्दल सांगण्यात आले। वरील घटनेवरून पुणे, शिरवळ, शिवापूर या भागातील मराठी सैन्य मुघली सैन्यास किती हैराण करून सोडित होते याची कल्पना येते। 13 जानेवारी इसवी सन 1688 मराठ्यांचा कांजीवरमवर हल्ला। आक्रमक सह्याद्रीच्या प्रदेशातील लढाई सफाईदारपणे खेळणारे मराठे आता कुठलीही कसर ठेवत नव्हते। सपाट प्रदेशात त्या तुलनेत सोपे युद्ध मराठी लिलया खेळत होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने कांजीवरम लुटून प्रतिकार करणाऱ्या 500 लोकांना मराठा तलवारीने पाणी काय असते ते दाखवून ठार मारले। 13 जानेवारी इसवी सन 1760 श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब यांचे गोविंदपंत बुंदेले यांना पत्र। स्वतः निजाम विरुद्ध स्वारीवर असताना दिनांक 13 जानेवारी सन 1760 रोजी गोविंदपंत बुंदेले यांनी लिहिलेल्या पत्रात ते येथील खबर त्यांना देतानाच उत्तरेतील घडामोडी काय आहेत याची विचारणा करतात। निजामाचा फैसला लवकरच होईल याबाबत आत्मविश्वासाने लिहितात। 13 जानेवारी इसवी सन 1761
पानिपत युद्धभूमीचे आता रंग बदलत चालले होते. मराठ्यांच्या छावणीत आता अन्नधान्याची फारच कमतरता भासू लागली. कितीही पैसा द्यायचा ठरवलं तरी धान्य तर हवे ना. शेवटी धान्यसाठा पूर्णतः संपायच्या आत उपासमार होऊन मरण्यापेक्षा लढणे योग्य असा विचार करून मराठ्यांच्या फौजेतले सैन्याचे सुभेदार सदाशिवराव भाऊंकडे लढण्याची मागणी करू लागले. पौष शुद्ध सप्तमी मंगळवार म्हणजेच दिनांक 13 जानेवारी 1761 या दिवशी सदाशिव भाऊंनीही आपला लढण्याचा विचार पक्का केला. बाजारात असलेले राखीव धान्य साऱ्या भुकेला फौजेत वाटण्यात आले. रात्रीच्या वेळेस जेवण झाल्यानंतर सदाशिव भाऊंनी शमशेर बहादर, रघुनाथराव, विश्वासराव, इब्राहिम खान, नाना फडणवीस, नाना पुरंदरे अशा सर्व प्रमुखांना छावणीत बोलावले. सर्वानुमते उद्याच झुंज घ्यावे असे ठरले. भाऊसाहेबांनी युद्धाचा व त्यानंतर कोणी कसे काय करायचे याचा आराखडा सर्वांपुढे मांडला. युद्ध आपणच जिंकणार, परंतु जर दुर्दैवाने तसे न होता गिलेच आणि अफगाण जोरावर आले तर युद्धभूमी सोडून बाहेर जावे असं मसलतीत ठरवण्यात आलं. 13 जानेवारी इसवी सन 1779 वडगावचा तह. रघुनाथरावांशी संपूर्णपणे वाकडे धरू नये असे तुकोजी होळकर, मोरोबा दादा फडणीस आणि सखाराम बापू यांना वाटत होते. यातूनच बारभाईत मतभेद वाढू लागले. सखाराम बापू आणि मोरोबा दादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावाने वडिलकीच्या नात्याने कारभार करावा असा बेत करून 1778च्या मार्चमध्ये पुणे ताब्यात घेतले. पण महाजी शिंदे फौजेनिशी पुण्यात येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली. मोरोबास कैद करून पुढे 1800 पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले. याच सुमारास मुंबई काउन्सिलने पुरंदर तहाच्या विरुद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळविला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळेगावजवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार 13 जानेवारी 1779 रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखाराम बापूंचा शत्रू पक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाले. नाना फडणीसांना सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोरडार्टच्या हाताखाली दुसरी फौज सुरतला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि 1782च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालीना 3 लाख रुपये देऊन त्याने कोपरगावी राहावे असे ठरवले. 13 जानेवारी इसवी सन 1792 इसवी सन 1791च्या अखेरीस महादजींनी पुन्हा महाराष्ट्रात येण्याचे ठरवले. गेली 7 वर्षे त्यांचे वास्तव्य उत्तरेतच, बहुतांशी मथुरा शहरातच असे. अतिशय पवित्र असणारे हे शहर त्यांना अत्यंत प्रिय होते. शिवछत्रपती महाराजांपासून काशी, मथुरा, प्रयाग, वृंदावन ही तीर्थे स्वराज्यात असावीत असे प्रत्येकाचे स्वप्न होते आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेशवे अहोरात्र झटत होते. नानांनी महादजींना पत्र लिहून कळवले की मथुरा व वृंदावन ही दोन्ही महास्थळे सरकारचे नावे करून घ्यावीत. यावर महादजींनी उत्तर दिले, मथुरा वृंदावन इत्यादी तीर्थांच्या जागा अविधांकडे होत्या, त्या घेऊन तीर्थांच्या ब्राह्मणांकडे दिल्या आहेत. ब्राह्मणास उत्पन्न पोचते 5 शहाजाद्यांकडून स्थळांचा करार करून घेतला. यावर नानांनी आणखी एक पत्र पाठवले. श्री काशीत विश्वेश्वराचे मंदिर जुने 1000 वर्षाचे मोडून मस्जिद केली. त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन पूर्ववत देवालय व देवस्थापना व्हावी हे हिंदू धर्मास उचित आहे. यानंतर पूर्वीच्या वकिली मुतालिकीच्या संदा आणि आत्ताच्या मथुरा वृंदावनच्या संदा घेऊन महादजी पुण्याकडे निघाले. दिनांक 13 जानेवारी 1792 रोजी महादजींनी प्रतापगडहून उज्जैन जवळील कूच केले आणि उज्जैन, हुताशनी, बीड, नांदूर, तुळजापूर, जामगड या मार्गाने दिनांक 11 जून 1792 रोजी पुण्याच्या संगमावर पोहोचले. पुरत्या 8 वर्षानंतर महादजी पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले.